म्हाळसा, तुला पार्वती विषयी एवढी खात्री वाटते की ती तुला सर्व काही सांगेल? मला खरं तर राग यायला हवा तिचा, कारण तिचं तुमच्यावर एवढं प्रेम आहे. तिला एक पुत्र आहे, त्याचे तुम्ही पिता आहात. माझ्यापेक्षा तुमच्यावर कोणी इतकं प्रेम कसं करू शकतं असं मला वाटायचं, पण का कुणास ठाऊक पार्वती मला खूप जवळची वाटते. तिच्याविषयी उगाच खूप प्रेम वाटतं मला. ती समोर आली तर तिला कडकडून मिठी मारावी असं वाटतं. तिच्या कुशीत शिरून खूप बोलावं असं वाटतं मला तिच्याशी. तुमच्या डोळ्यात अश्रू? असं काय बोलले मी? तू काय बोललीस हे तुला कळणार नाही म्हाळसा. आज पहिल्यांदा मी कैलासाचा प्रतिध्वनी ऐकला. तुझी इच्छा पूर्ण हो. म्हणजे काय झालं ते सांग तरी. नुसतं हाताला धरून आत आणलं आहेस ते. म्हणजे तुला न सांगता एक बी काम करता येत नाही बघ. म्हणजे आता मलाच इच्छा. अगं म्हणजे मी पहिल्यांदा वाड्यावर एवढी मोठी पूजा करणार आहे, तेव्हा त्याला काय हवं काय न ग बघाय ना ग बाय. अगं ते तर मी करणारच होते. जेवणाचं बघायचं हाय, वाडा सजवायचा हाय, ते मी करत. पण आत्ताच्या आत्ता तू माझं एक काम कर म्हणजे झालं. कोणतं? म्हणजे मला असं वाटतंय का ह्या पूजेसाठी मी समध्या बायका माणसांनी बोलवावं. आता आल्या धरणं गावातल्या बायका माणसांनी मी साधा हळदी कुंकवाला बी बोलवलं नाही ग, आणि कोणी आलं बी नाही. आता म्हाळसाताईसनी अवतान द्यायला मी गडावर गेले तेव्हा मला असं वाटलं की मी समध्या बायकासनी बोलवावं. आता तुला काय झालं विचार कराय? अगं तसं नाही बानू, पर समध्यासनी बोलवायचं म्हणजे आजा काय म्हणल? अगं त्यो काय बी म्हणणार नाही, आणि समधे हात येणार म्हणून एवढं घाबराय काय झालं? म्या हाय, तू हायस, आणि वाटलं तर बा हाय, रंगा हाय, आपण समधे मिळून हे वाडा सजू. चालल, कुणासनी काय बी वाटलं तरी चालल, पर तुला बरं वाटतं हाय ना ते मोप हाय बघ. मग जा आणि गावातल्या समध्या बायकासनी बोलव, आणि लक्ष्मी देवीसनी बी अवतान दे बर का नाही सरता. म्या वाड्यावर आले तेव्हा त्याच आल्या होत्या की, त्यासनी कसं इसरन म्या. त्यांचा बी तुझ्यावर लय जीव हाय. मी लागलीच जाते आणि त्यासनी अवतान देते. आणि गावातल्या समध्या बायकासनी अवतान दे. हा म्हण जमल तसं येऊन जा. काय होय जा. अहो बरं झालं तुम्ही भेटलात ते. अहो पर तुम्ही हात काय करतायचा आणि एकल्याच आलाचा? बानाई नाही संग? तिचाच सांगावा द्याया आले हाय म्या. बानाईंचं सांगावा कुणाच नाही? बानू वरत करणार हाय वाड्यावर, तेव्हा तिनं समध्या बायकासनी पूजेला बोलवलं आहे. होय होय ठाव आहे. त्या सकाळच्याला आल्या होत्या कळालं. म्हाळसा देवीसने अवतान द्या, बरं म्हाळसा देवी लय रागावलेत म्हण. असल असल, पण आता मला बानून धाडलं आहे.
समद्या बायकासनी अवतान द्याया म्हणून आले हाय मी राजवाड्यामंदी. बरं मला एक सांगाल का, लक्ष्मी देवी कुठं भेटत्याल वो? तुम्ही असं करा, हातनं निघा आणि उजव्या अंगाला सरळ गेलात की अंतपुर आहे. तर सेवक असतील त्यासनी विचारा. अहो ततच प्रधानजी आणि लक्ष्मी देवीचं कक्ष आहे बघा. बरं येते म्या. अहो मोप काम पडली आहेत अजून. होय होय होय. येते बर का म्या. या. होय. हा, ए आजा, आजा अरे कुठं ए रंग्या, ए आजा, अरे बाबा तुला काय ठावाय का? मला समज ठावाय काय झालंय ते. हा, बानू म्हाळसा देवीसने अवतान द्यायला गेली आणि म्हाळसा देवीनी बानूचं काय बी ऐकलं नाही. समज ठावाय मला. तू उगाच आडवडा करू नकस. तुझं वागणं न्यारच आहे गड्या. मला एक सांग, बानूला नसती कामं करायला सांगितली होती कोणी? हे रंग्या, बानू देवाची बायको आहे आता, आहे की. आणि ती देवाचं व्रत करती या. हा, अगोदर मला हे पटना की बानून म्हाळसा देवीसनी जाऊन अवतान देणं, पण नंतरच्या ते मला पटलं बघ. हा, आहे का आता तोच असं म्हणल्यावर समज झालं आता. अरे बानू चुकली असं नाही म्हणत म्या, पर ए, तो ईशा आता नग राहिलं राहिलं. येऊ का जी? मी आत येऊ का जी? काही हवं आहे का तुला? अगं काय करतेस? तुम्ही मोठ्या आहे ती म्हणल्यावर नमस्कार करावं म्हणलं. म्हणजे ना तू बानूची खूप जवळची सखी आहेस तू, हो ना? होय. परंतु काय ग, आज तू इथे कशी आणि कोणाला शोधते आहेस? अहो तुम्हासनीच हुडकत आले बघा म्या. तुमचा कक्ष हाय असं कळलं आणि हता आले. पर हे कवा बी बघितलं नाही म्हणून भान तिसरून गेले बघा म्या. ह्या अंगाला यायची सवय नाही ना आमासनी. म्हाळसा देवींची अटच आहे तशी, त्यामुळेच बानूला या वाड्यात प्रवेश नाही. आणि ती येत नाही म्हणल्यावर म्या तरी कशी येणार सांगा की? मग आज अशी अचानक कशी आलीस? अचानक नाही देवी, बाळूनच धाडलं मला तुम्हासनी अवतान द्याया. महाराजांनी बानूला एक वरच सांगितलं आहे, त्यासाठी समद्यासनी अवतान द्याया सांगितलं आहे तिनं मला. सकाळी घडलेला प्रकार कळला आहे मला. वयजी ते वंगाळत झालं बघा, पण आमच्या बानूसनी बी काय कळत नाही. उगा महासादाईसनी नाही आवडत ना, तर कशा पाहिजे तसंच करावं, आपलं वरत करावं. पर नाही, महाराजांनी सांगितलं म्हणून ती अवतान द्याया हता आली होती. पर ते असू द्या, तुम्ही नक्की यायचं बर का? तुम्ही आलात तर बानूला लई बरं वाटेल. हो, मी नक्की येईन. सांग बानूला. होय, येते म्या. आजा मला एक सांग, कसलं वरीत आहे रे? नाही म्हणजे बानू पार म्हाळसा देवीसने अवतान द्यायला गेली म्हणजे साधं सुद्धा वरत नाही. अरे ते हरतालिकेचं व्रत आहे बघ. हा, ते महादेवासाठी पार्वती देवीने केलं होतं. पार्वती देवी म्हणजे मोठं वरत आहे म्हण की. ए अरे पर बानू कशा पायी करते हे समज? अरे होय होय, जरा दम खा की. हा, मी तुला किती बी समजवलं ना तर तुझ्या डोसक्यात काय घुसणार नाही बघ. हा, आणि एखादा तुला समजवायला आला तर त्याचं डोसकं फिरेल काय? हा, तुला काय कळतंय रे? काय कळतंय मला, समद ध्यानात येतंय माझ्या. हे काय चाललंय, कशा पायी चाललंय?
बानून किती बी काय बी केलं तरी म्हाळसा देवीच्या अगोदर तिला समजा आठवणार आहे वय. ती पार सारगा तिच्या घरात राहून आली तरी तिला काय आठवलं नाही तर आता तिच्या हाताला काय लागणार आहे. लक्ष्मी देवी, तुम्ही कुठे निघाला होता का? मी तुम्हालाच भेटायला येणार होते. या ना. माझ्याकडे काही काम होतं का? गडावर सकाळी जे काही घडलं ते तुमच्या कानावर आलं असेलच. त्या संदर्भात बोलायचे होते. बानूने तुम्हाला तिच्या घरी पूजेसाठी आमंत्रण दिलं आहे याची चर्चा सर्वत्र आहे. आता तुम्ही काय निर्णय घेता याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. काहीही झालं तरी मी तिच्याकडे जाणार नाही. मी हे योग्यच करते आहे ना देवी? ते मी कसं सांगणार? हा सर्वस्वी तुमचाच निर्णय आहे. खरं तर मला वाटलं होतं की मगाशी तुम्ही बानूकडेच जायला निघाला आहात की काय. लक्ष्मी देवी, मी स्वप्नातही असा विचार कधी करणार नाही हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. पण तुम्ही इथे का आला होतात हे विचारायचं राहूनच गेलं. तुम्हाला काही काम होतं का माझ्याकडे? मी तुम्हाला हे सांगायला आले की बानूने जसे तुम्हाला आमंत्रण दिले आहे तसेच तिने मंजी करवी मला देखील आमंत्रण दिले आहे. आणि केवळ मलाच नाही तर गावातल्या सगळ्या स्त्रियांना या व्रतासाठी येण्याचं आमंत्रण आहे. ज्यांना शक्य होईल त्या जातीलही. देवी, तुम्ही देखील जाणार आहात? हो, मी देखील जाणार आहे. खरं तर मी तुम्हाला हेच सांगायला आले होते. गेल्या वेळेस मी बानूकडे गेले तेव्हा तुम्ही माझ्याशी अबोला धरला होता. म्हणून या वेळेस मी स्वतःहून तुम्हाला हे सारं काही सांगायला आले. तुम्ही न जाण्याचं कारणच नाही. मी तुमच्यावर रागवले नाही. पण एक मात्र नक्की की मी तिच्याकडे जाणार नाही आणि माझ्या या मतावर मी ठाम आहे. मी मंजी. ठाऊक आहे, पण तू अशी इथे? अहो, अवतान द्याया आले होते म्या. आमंत्रण बानूच्या पूजेचं, हो ना? वय ना. अहो, बानूचं आणि देवांचं लगीन झाल्या तर ना पहिल्यांदाच अशी मोठी पूजा होणार आहे बानूकडं. त्याच अवतान द्याया आले आहे म्या. बानूला गडावर याला मज्जाव केला आहे म्हणून तू आली आहेस का? वय. आता जे आहे ते आहे. आपण तरी काय करणार? पर म्हणून अवतान द्यायचं नाही असं कसं चालल? तेव्हा मी आले. आत्ताच लक्ष्मी देवीसनी सांगावा देऊन आले हाय. गडावरच्या समध्या बायका माणसासनी बोलवलं हाय. बरीच मोठी पूजा आहे वाटतं. वय. तुम्ही बी या आजी. मला पूजेचं आमंत्रण? मी पण? वयची. अव, देवांचंच कार्य आहे. नाही म्हणू न कसा. या वाईज आमच्या घरला बानूच्या वाड्यावर. बरं, मी येते. तुम्ही नक्की यायचं बर का? येते मी. बानू आली सोय. दिलंच नव समजेस नाही अवतान. होय, गडावर जाऊन आले, गावात जाऊन आले, समध्यासनी सांगितलं बघ. आणि लक्ष्मी देवीसनी दिलंच नव अवतान. नाही, ते राहिलंच बघ. म्हणजे एक सांगितलेलं काम धड करता येत नाही तुला. आणि आता हसतेस कसली? अगं, तू अनुभव कसं पडला आहे. अगं, असं काय करतेस बानू? त्यासनी इसरण होय म्या. दिले त्यासनी अवतान. काय म्हणल्या ग? येते म्हणल्या. म्हाळसा, म्हाळसा.
लतिका, म्हाळसा, तुलाच शोधत होते मी. तू अशी घाबरलेली का दिसते आहेस? मला बानूने तिच्याकडे पूजेसाठी येण्याचे आमंत्रण दिले आहे. तू नाही म्हणून सांगितलंस ना तिला? मी काहीच बोलले नाही. म्हाळसा, मला असं वाटतंय की मी देखील तिथे जावं. जा, तूही जा, सगळ्या जणी जा. असं वागताना तुझ्या मनात एकदाही माझा विचार आला नाही लतिका? मला हे ठाऊक नाही का तू त्या बानूचा किती रागराग करतेस ते? पण आज त्या मंजीने मला बानूचा निरोप दिला आणि का कोणास ठाऊक माझ्या मनात आलं मी तिथे जायला हवं. मला या विषयावर काही बोलायचं नाही. तुला जे योग्य वाटेल ते तू कर लतिका. म्हाळसा, मला एकटीला सोड. मला एकांत हवा आहे. या बानूने गडावरील सर्वांनाच तिच्या घरी त्या हरतालिका व्रताच्या पूजेसाठी आमंत्रण दिले आहे. माझ्या आजूबाजूच्या स्त्रिया तिच्याकडे जाणार आहेत. तिने लक्ष्मीदेवींना आमंत्रण दिले, इथवर मी समजू शकते. पण लतिकाला देखील तिने आमंत्रण दिले. सर्वांनाच बोलवले आहे तिने. काय विचार असेल असं करण्यामागे तिचा? मी आई एक व्रत करणार आहे, तेव्हा समध्या बायकासनी वाड्यावर बोलवल्या. तुम्हासनी बोलवाया मी स्वतः आले आहे. हरतालिकेचं व्रत मनातली इच्छा पुरी व्हावी म्हणून दिलं. मी अशी अस्वस्थ का होते आहे? का मला या साऱ्याचा त्रास होतो आहे? मी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे ना? म्हाळसा, आज गडावर एवढी शांतता का आहे? कारण सर्वजण खाली गेले आहेत बानूवाड्यात तिने केलेल्या व्रताच्या पूजेसाठी. बानून एखादे व्रत केले तर त्याचा तुला का राग यावा? तू 16 सोमवाराचे व्रत करत आहेस, त्याचा बानूला कधीच राग आला नाही. येणारही कसा? त्या व्रतापेक्षा अधिक मोलाचे व्रत तुमच्या सांगण्यावरून नारद मुनीने तिला दिले आहे. म्हाळसा, मी तुला याआधी सांगितलं आहे की कोणतेही व्रत छोटे अथवा मोठे नसते. मग हरतालिकेच्या व्रताबद्दल तुम्ही मला का नाही सांगितले? ते व्रत मी देखील केले असते. सर्वप्रथम हे व्रत पार्वतीने केले होते हे मला कळलं आहे. मग तुला हेही कळले असेल की ते व्रत करताना तिच्या सोबत तिची सखी देखील होती. म्हणून मी काय त्या बानूकडे तिच्या व्रताला सहाय्य करायला जावे असे वाटते तुम्हाला? तू काय करावं हा तुझा आणि सर्वस्वी तुझाच निर्णय आहे. तुम्ही माझे आणि बाबांचे आराध्य आहात. आमचे पती देखील आहात. मी काय करावे असे तुम्हाला वाटते?